शेतकरी कर्जमुक्तीसाठी नाशिक जिल्हा दौरा करणार समिती अध्यक्ष भगवान बोराडे। नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या विरोधात सुरू असलेल्या धरणे आंदोलनास आज 417 दिवस पूर्ण होऊन गेले तरी सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही। संपूर्ण कर्जमुक्तीसाठी नाशिक येथे 13, 14, 15 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय किसान कर्जमुक्ती संयुक्त अधिवेशन होणार असून या अधिवेशनात जिल्ह्यातील 55,000 थकबाकीदार शेतकरी उपस्थित राहण्यासाठी समन्वय समिती जिल्हा दौरा करणार आहे, असे समिती अध्यक्ष भगवान बोराडे यांनी सांगितले। आज दिनांक 22 रोजी नाशिक धरणे आंदोलन स्थळावर शेतकरी संघटना समन्वय समितीची बैठक झाली। या बैठकीत सर्वस्वी समिती सदस्य दिलीप पाटील, रामराव मोरे, यती पाटील, हरिभक्त परायण, संपत महाराज धोंगडे, राधाकिसन शिंदे, दिलीपराव शिंदे, अरुण धुमाड, जालिंदर गाजरे, निरंजन वैद्य, नवनाथ हुल्लाडे, योगेश हुल्लाडे, नारायण माडी, नामदेव पवार, भगवानराव भंडारे, दत्तात्रय दरेकर, सौरभ मतसागर, अक्षय सूर्यवंशी, अशोकराव देशमुख, मुरलीधर दळवी, वाळू कुवर, लक्ष्मण भोये आदी शेतकरी उपस्थित होते। 400 दिवस पूर्ण होऊन गेले तरी सरकार दखल घेत नाही। एकंदरीत असं दिसतंय जसे सरकारच्या हस्तकांनी जे कारखाने बंद पाडले आणि आज तेच कारखाने हे पुढारी घेत आहे। ह्याच परिस्थितीनं हे दिवसा डोळ्यात दोरडा घालत आहे आणि आमच्या जमिनीवर यांचा डोळा आहे, म्हणून आमचा प्रश्न निकालात काढत नाही। परंतु आम्ही आता उद्यापासून नाशिक जिल्हा दौरा आम्ही सुरू करत आहोत आणि गावोगावी जाऊन सर्व कर्जदार शेतकऱ्यांची एकत्रित आम्ही यापुढे निर्णय घेणार आहोत सरकारच्या विरोधात। जर विधानसभेच्या आत आमचा निर्णय घेतला नाही तर आम्ही मात्र संपूर्ण कर्जमुक्तीसाठी इथे एक अधिवेशन घेणार आहोत। 13, 14, 15 ऑगस्ट रोजी हे कर्जमुक्ती अधिवेशन असणार आहे। त्यासाठी आम्ही नाशिक जिल्हा दौरा करत आहोत। जिल्हा कलेक्टर कचेरी समोर म्हणजे शासकीय जिल्हा रुग्णालयासमोर आम्हाला जागा दिलेली, तिथं आम्ही उपोषणाला बसलेलो आहे। रोज शेतकरी इथे येऊन जातात। 55,000 थकबाकीदार NDCC बँकेचे आहेत नाशिक जिल्ह्याचे। आम्ही अनेक वेळेला जाऊन आलो, अनेक वेळेला सरकारकडे पण जाऊन आलो, सरकार दरबारी पण ही बाजू मांडली। ते म्हणतात करतो करतो, पण अद्याप त्यांनी काही केलेलं नाही। आमची विनंती आहे की ज्याप्रमाणे असंख्य उद्योजकांचे कर्ज तुम्ही माफ केले, लाखो कोटीचे कर्ज माफ केले, पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना यांना का त्रास होतो सरकारला याचं गुपित आम्हाला काही समजत नाहीये। जरी आम्ही शेतकऱ्यांनी सगळ्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये ह्या सरकारच्या विरोधात 33 खासदार निवडून दिलेले, पूर्ण जळगाव, आपलं पूर्ण धुळे, नंतर नंदुरबार, नाशिक जिल्ह्याचे सर्व खासदार हे विरोधी पक्षाचे निवडून आले। जर शेतकऱ्यांची बाजू विद्यमान सरकार जर मांडणार नसेल, कारण हे डबल इंजिनचं सरकार समजतात स्वतःला, महाराष्ट्रातही BJPचं सरकार आहे, केंद्रातही BJPचं सरकार आहे, आणि तरीही शेतकऱ्यांची कर्जमाफी ते करत नाहीत, शेतकऱ्यांचं व्याज माफ करत नाहीत। याचाच अर्थ यांना शेतकऱ्यांचा अंत पाहायचा आहे। आता आमच्या पुढे शेतकऱ्यांपुढे हजारो लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत। इथे नाशिक जिल्ह्यात सुद्धा बरेचशा मंडळींनी आत्महत्या केलेल्या आहेत या कर्जापायी, शेतकऱ्यांच्या कर्जापायी। आता हे सरकार आता शेतकऱ्यांचा अंत पाहत आहेत असं आमची हे आहेत, आणि आता आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही। एवढीच माझी विनंती आहे सरकारला कळकळीची की येत्या विधानसभा लागण्याच्या आत शेतकऱ्यांच्या कर्जाच्या संदर्भात, कर्जमाफीच्या संदर्भात यांनी चांगला निर्णय घ्यावा, एवढी विनंती सरकारला मी करतोय। सुमारे 14-15 महिन्यापासून आज जिल्ह्यातील सर्व थकबाकीदार शेतकरी बांधव आणि आम्ही येथे आंदोलन करीत आहोत, परंतु या आंदोलनाची दखल घेतल्याचं राज्य सरकार किंवा विरोधी पक्ष दाखवतात, परंतु प्रत्यक्षात आमची दखल घेतली जात नाही।
या दरम्यान आमच्या काही सहकारी जे आमच्या बरोबरचे थकबाकीदार काय होते 2-3 लोक बिचारे स्वर्गवासी सुद्धा झाले. आता तर सध्या पाऊसही नाही, जिल्ह्यात 75% ठिकाणी पेरण्या नाही, दुष्काळाची परिस्थितीची. त्याच्यामुळे जे कोणी थकबाकीदार आमचे सहकारी किंवा बांधव आहेत ते प्रचंड तणावाखाली आहे. आणि बँकेच्या कारवाया ज्या चालू आहेत, परंतु बँक म्हणते का आम्हाला कारवाई करणे भागच आहे, कारण राज्य शासनाच्या सहकार खात्याचा नियम आहे का कर्ज थकल्यानंतर तुम्हाला ती कारवाई करावंच लागते. तर या सगळ्या प्रश्नांना किंवा समस्यांना अनुषंगून राज्य शासनाने यात लवकरात लवकर हस्तक्षेप करावा किंवा सगळ्यांची ऑल पार्टी मीटिंग सर्वपक्षीय एक बैठक लावावी नाशिक जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांची आणि जिल्ह्यातील 55-60 हजार थकबाकीदार बांधवांचा प्रश्न मार्गी लावावा ही आमची एक विनंती. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.